ब्रेकनंतर एक मोठी बातमी समोर येते। पालघरमधील बोईसर तारापूर एमआयडीसीत पुन्हा एकदा दुर्घटना घडली आहे। एमआयडीसीतील भगरिया केमिकल्स कंपनीत आगीनंतर गॅस गळती झाल्याची घटना घडलेली आहे। तो ओलियम वायू गळती झाल्याने कामगारांसह स्थानिकांची पळापळ पाहायला मिळाली आहे। बोईसर तारापूर एमआयडीसी दुर्घटनाचं सत्र अजूनही सुरूच आहे। संपूर्ण देशभरात होळीचा उत्साह पाहायला मिळतोय। पाहूयात या संदर्भातील काही महत्त्वाच्या बातम्या। एकीकडे संपूर्ण महाराष्ट्र रंगांच्या उधळणीत न्हाऊन निघत असताना भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील गौराळा हे गाव मात्र एका वेगळ्याच भक्तिरंगात रंगलेलं असतं। मागील 34 वर्षांपासून या गावानं लाकडांची होळी न पेटवता संतांच्या स्मृती जपण्याचा संकल्प केलाय। अवशरे महाराज आले म्हणजे मरण पावले 1992 साली। ते आले आपल्या गावाला 85 सालामध्ये आले होते। 5 वर्ष ते आपल्या गावात कार्य केलं आहे आणि ते झाडझूड करून माया गावामध्ये काहीतरी त्यांनी खूप मागून 2 पैसे मागून शरी इथं श्रमदानानं कार्य केलेले आहेत। बरेचसे म्हणजे त्यांच्या कामामधून ही मंदिराचं काम उभे झालेले आहे। किसन बाबा अवसरे मरण पावले तेव्हा तर मी जन्माचा होतो, माझा जन्म नव्हता, पण ते 19/3/1992ला मरण पावले। जवळजवळ आता 32 वर्ष होत आहेत की आम्ही त्यांची पुण्यतिथी साजरी करतो। ते पुण्यतिथी साजरी करण्याचं कारण म्हणजे ते ज्या दिवशी मरण पावले तो दिवस म्हणजे शिमग्याचा होता। तो आम्ही शिमग्याचा म्हणजे होळीचा होता। रंग आम्ही खेळणार नाही त्या दिवशी आम्ही ग्राम स्वच्छता अभियान राखतो आणि प्रबोधनाचे कार्यक्रमामार्फत गावकऱ्यांना मार्गदर्शन करतो। धुळीवंदनाला जावयाची गाढवावरून मिरवणूक काढण्याची आगळी वेगळी परंपरा आहे। बीडच्या केस तालुक्यातील विळा या ठिकाणी ही परंपरा जपली जाते। मिरवणुकीनंतर सोन्याची अंगठी आणि कपड्यांचा आहेर जावयाला दिला जातो। गतवर्षी संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे खरंतर ही परंपरा खंडित झाली होती। आपली परंपरा ही 90 वर्षापासून जास्त काळ झालं ती चालू आहे। ही परंपरा माननीय श्री कैलासवासी अनंतराव ठाकूर देशमुख यांनी ही परंपरा चेष्टामस्करात त्यांच्या या ठिकाणी जावयाला या ठिकाणी मिरवणूक काढली होती आणि ती परंपरा गाववाल्याने अखंडितपणे 90 वर्ष चालू ठेवली आहे। मागच्या वर्षी त्या परंपरेला स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येमुळे दुःखित सगळ्या भागातील लोकांनी परंपरा यावर्षी गावकऱ्यांनी बंद ठेवली आणि यावर्षी डबल गावकरी त्याच जोमाने आणि त्याच उत्साहाने परंपरा अजून उत्साहात साजरी करण्यासाठी सज्ज आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।